नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। प्राधान्यक्रम कधी जनरेट होतील, जाहिराती कधी येतील या संदर्भाने आपल्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न होते। मला असं वाटतं की या प्रश्नांना आता विराम देण्याची वेळ आलेली आहे। सध्या आपल्याला शिक्षक भरती संदर्भामध्ये जर खरी अपडेट जाणून घ्यायची असेल तर मी ज्यांना सुरुवातीपासून म्हणजे मागच्या शिक्षक भरतीपासून सुद्धा फॉलो करतो ते आहेत विठ्ठल सरगर सर। माझा यांच्यावरती खूप विश्वास आहे। ठीक आहे, विठ्ठल सर म्हणून आहेत, विठ्ठल सरगर सर तुम्हा सर्वांना माहित असतील। ठीक आहे, त्यांनी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सर्वात चांगलं YouTube चॅनल चालवलेलं आहे आणि त्याचबरोबर YouTube चॅनल सोबतच त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट चालवलेली आहे, ती म्हणजे काय तर ते त्यांच्या टेलिग्राम ग्रुपवरती खूप महत्त्वाची माहिती, खरी माहिती टाकत असतात। विठ्ठल सरगर सरांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार सध्या सरांचं असं मत आहे की येत्या 4 दिवसाच्या आतमध्ये पवित्र पोर्टलवरती जागा येतील। 4 दिवसांच्या आत। ठीक आहे, 4 दिवसांच्या आत काय येतील, जागा येतील। ठीक आहे, म्हणजे आपल्याला पसंतीक्रम द्यायला त्या ठिकाणी सुरुवात होईल 4 दिवसांच्या आतमध्ये आणि साधारणतः पुढील 2 दिवसामध्ये आपल्याला जाहिराती दिसतील। ठीक आहे, सुरुवातीला जाहिराती दिसतील, 2 दिवसात आपल्याला जाहिराती दिसायला लागतील आणि आपली जी काही शिक्षक भरतीसाठी पसंतीक्रम आहे ते साधारणतः पुढते 2 ते 3 दिवसामध्ये हार्डली 4 दिवसामध्ये देण्यात येतील अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की ही खरंच खूप महत्त्वाची आणि गोड माहिती आहे। असं जर झालं तर अभियोग्यताधारकांना त्याचा खूप डेफिनेटली बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही। आपण असं गृहीत धरूया की असंच होईल, बघूयात नेमकं काय होतंय। तर शेवटी हा अंदाज आहे, चुकीचा ठरणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आहे। परंतु विठ्ठल सरांनी ज्या अर्थी सांगितलेलं आहे तर माझा तरी त्याच्यावरती ठामपणे विश्वास आहे। इतर कोणी सांगितलं असतं तर मी ते सांगितलं नसतं। विठ्ठल सरांवरती माझा विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद।